गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. वेलकम टू द कॅटलिस्ट करियर इन्स्टिट्यूट. सर, नुकतीच राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे वर्णनात्मक पद्धतीबद्दल, आणि ह्या परीक्षा पद्धतीबद्दल मुलांमध्ये ऑलरेडीच संभ्रमावस्था आहे. त्यातून मार्केटमध्ये विविध चर्चा चालू असतात. तर ह्या संदर्भामध्ये इन्स्टिट्यूटमध्ये इतके सारे कॉल यायला लागलेले आहेत. आता ॲक्च्युली मी जर बघायचं झालं तर नोटबुकच आणलेली, एवढे सारे क्वेश्चन आहेत. तर आपण एक ठराविक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ह्या संदर्भात तुमचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर सगळ्यात पहिल्यांदा मला प्रश्न असा विचारायचा आहे की मुलांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे की सर पॅटर्न बदलणार का? अजून मुलांचं असं म्हणणं आहे की 2 वर्ष वर्णनात्मक पद्धत चालू राहील आणि त्यानंतर पुन्हा ऑब्जेक्टिव्ह पद्धत येईल. तर याबद्दल तुमचं मत काय? ओके, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू व्हेरी मच. कॅटलिस्टच्या माध्यमातून नेहमीच आपण असे उपक्रम राबवत असतो, आणि मला वाटतं जसं तुम्ही म्हटलात की अनेक प्रश्न राज्यसेवेची आत्ता जाहिरात आलेली आहे, म्हणजे 2024चा पूर्वचा निकाल लागला आणि त्यानंतर अपेक्षितप्रमाणे लगेच आयोगाने नोटिफिकेशन आणलं. आणि या काळामध्ये आम्हालाही आणि आपल्या क्लासेसच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रश्न भेटले. आणि तुम्ही जो हा उपक्रम केलेला की एक्झॅक्टली विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांना काय हवं आहे आणि कुठले त्यांना शंका पडलेत, तर मला वाटतं त्याचं तुम्ही जे एक उपक्रम म्हणून जे काही क्वेश्चन आणलेले आहेत आणि मी जेव्हा बघितलं तेव्हा नक्कीच हा उपक्रम म्हणजे कौतुकास्पद आहे. सर्वप्रथम तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की हा पॅटर्न राहील का जाईल, बरोबर आहे, असंच तुम्हाला म्हणायचं आहे. बघा, याचं काय आहे की याच्यामध्ये मी क्लिअर आता या मोमेंटला मी म्हणेन की कम्प्लिटली हा पॅटर्न जाण्याचे कुठलीही आता वाव शिल्लक नाही. त्याचे 2 रिझन मी देईन. पहिलं रिझन तर असं आहे की कम्प्लिटली जी MPSCची मागची जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता कुठलाही पॅटर्न चेंजचा प्रश्नच उरत नाही. कारण ही प्रोसेस आज नाही, गेले 5-6 वर्ष कमिटी राबवल्यापासून जर तुम्ही कालावधी बघितला आणि त्यानंतर विविध टायमाला आलेले रिपोर्ट्स आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे त्यावरती आंदोलन, या सगळ्यांचा विचार पाहता की आता तो पॅटर्न चेंज होणार नाही, मागच्या बैठकीचा निर्णय सांगतो. आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण, त्याचं एक प्रॅक्टिकल रूपामध्ये आता आलेलं नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे की आता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो होता मुख्यचा तो आता डिस्क्रिप्टिव्ह रूपांतरित झालेला आहे. त्यामुळे कुठलेही म्हणजे मार्केटमध्ये खास करून सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी बराच वेळा काही लोक मी म्हणेन की ते वेगवेगळा प्रचार करत असतात, पण विद्यार्थ्यांना माझी ही नक्कीच एक विनंती आहे की तुम्ही मात्र आता तात्काळ आपण बहुपर्यायी याला सोडून आपण तो वर्णनात्मक पॅटर्नकडे आपण गेलं पाहिजेत आणि क्लिअरली त्याचा अभ्यास केला पाहिजेत. बिनधास्तपणे करा, ते ग्रामीण भागात असतील शहरी भागात असतील. त्यामुळे आता पॅटर्नचा विचार करू नका, कारण आता नोटिफिकेशन आलेलं आहे, नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता तो विचार करायचा तळ मात्रही शंका घेण्याचे काही कारण नाही. पॅटर्न तर बदलणार नाही म्हणजे आता पूर्णपणे वर्णनात्मक पद्धती. तर मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन असणार की अभ्यास कसा करायचा. एक खात्री तर नक्कीच भेटलेली आहे आपल्याला की आता वर्णनात्मक काही दिवस तरी राहणार आहे, म्हणजे पुढचे 8-10 वर्ष आपण एक्सपेक्ट करू शकतो. तसं नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की आता 28 सप्टेंबरला आयोगाने प्रिलिम्स एक्झामचे शेड्यूल दिलेलं आहे. तर आजपासून जर मोजले तर 189 दिवस बाकी आहेत. तर अभ्यासाचं नक्की नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे पुढच्या 189 दिवसांमध्ये? पहिल्यांदा प्रिलिम्सला कसं टार्गेट करायचं किंवा मुख्य परीक्षेला कसं टार्गेट करायचं? ओके, म्हणजे तुमचा प्रश्न आहे की इथून पुढे टार्गेट कसं असलं पाहिजे, जर वर्णनात्मक पॅटर्न आता आपण करतो तयारी तर कसं केलं पाहिजे. बघा, याचे विविध उत्तर आहेत. ऑलरेडी मीच याच प्लॅटफॉर्मवर एक राज्यसेवेचा वर्णनात्मक पॅटर्नसाठी न्यू पॅटर्नसाठी कशी तयारी केली पाहिजे, स्ट्रॅटर्जी कशी केली पाहिजे राहिलेल्या दिवसाची, त्याचा प्रॉपर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये सविस्तर चर्चा केली आहे. पण तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न येत आहेत, त्याची एक प्रश्नावलीमध्ये तुमचा हा एक भाग आहे. तर त्याच्या अनुषंगाने माझं उत्तर असं आहे, म्हणजे शॉर्ट अँड स्वीट, की राहिलेले सध्या जर तुम्ही आजपासून काउंटिंग केली तर साधारणतः 189 दिवस शिल्लक आहेत. ओके, पण थोडं स्मार्टनं बघितलं तर आपण पूर्व परीक्षेच्या अगोदरचे 60 दिवस ॲटलिस्ट जर आपण फक्त रिव्हिजन पर्पजसाठी पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर तयारी, तर त्यासाठी साहजिकच 2 महिने आपल्याला तिथं लागतील. मग राहतील आपले साधारणतः 130 दिवस. ओके, त्यातले 10 दिवस सुद्धा मी सणवार हे सगळ्याकडून थोडंसं हे करतो. तर साधारणतः 120 ते 125 दिवसाचा कसं आपण अभ्यास केला पाहिजे, तर त्याचं एक मी तुम्हाला काही 2-3 गोष्टी सांगू इच्छितो. सर्वप्रथम हा पॅटर्न नवीन आहे. या पॅटर्नमध्ये नवीन काय आले तर त्याच्यावर पहिल्यांदा फोकस करावं, कारण न्यू पॅटर्नमध्ये पहिला शब्द आहे न्यू. नवीन काय आहे तर नवीन काय आहे तर तुम्ही त्यामध्ये मुख्य परीक्षा नवीन आहे, पूर्व परीक्षेचा ॲज इट इज सिलेबस आहे, कुठेही तरी मात्र शंका नाही. नवीन आलेले मुख्य परीक्षा आहे. मुख्य परीक्षेमध्ये काय आहे तर 4 पेपर आहेत सर. GS1 पेपर, GS2 पेपर, GS3 पेपर, GS4 पेपर, त्याचबरोबर आहे एसे आणि त्याचबरोबर आहे 2 लँग्वेज पेपर. 2 लँग्वेज पेपर आहेत, म्हणजे भाषा
विषय, एक आपला मराठी असणार आहे आणि साहजिक इंग्लिश असणार आहे. त्याला विशेष असं काही तुम्हाला तयारी करण्याची गरज नाही, कारण ते तुम्हाला स्कोरिंग काउंटिंग केले जात नाही. त्याला फक्त तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तुम्हाला फक्त पास व्हायचे, त्यामुळे तिथे विशेष फोकस द्यायची गरज नाही आत्ताच्या पॉईंटला, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे. तर तो झाला एक विषय. दुसरा राहिला विषय एसएचा आणि GSचे 4 पेपर. आता पहिल्यांदा मी GS बद्दल सांगतो. तर GS 1 मध्ये काय नवीन आहे जे आपण फोकस आत्ता करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हा मी जे एक्सप्लेनेशन देतो हे एक्सप्लेनेशन पुढल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, हे 2025ची जी आता येणारी एक्झाम आहे त्यासाठी सांगतो. मग GS 1 मध्ये काय करावं सर, तर GS 1 मध्ये 3 विषयाचं इन्क्लूड आहे. एक आहे इतिहास, दुसरा आहे भूगोल, तिसरा आहे तुमचा भारतीय समाज, इंडियन सोसायटी. तर बऱ्यापैकी भूगोलचा आणि इतिहासाचा अभ्यास आपण बऱ्यापैकी केलेला असतो, पण इतिहासामध्ये जो असणारा भाग आहे वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास, हा जो आहे तर त्याच्यावर तुम्हाला विशेष इथं फोकस करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी मला वाटतं ते लिहून घ्यावं मी काय सांगतो ते. तर GS 1 मध्ये इतिहासाचा भाग करा. इतिहासामध्ये काय करावं सर, तर जगाचा इतिहास करा. ओके, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की भूगोलमध्ये विशेष असं तुम्ही पूर्वला जे करता बऱ्यापैकी तोच भाग आहे, त्यामुळे इथं काही विशेष असं नाही. आणि तिसरा पार्ट आहे GS 1चाच, तो म्हणजे भारतीय समाज, जो की पूर्णपणे नवीन आहे, जो राज्यसेवेच्या मुलांना पूर्वी याबद्दल कुठलंही काही गोष्टी नव्हत्या. तर भारतीय समाजाबद्दल तुम्ही आता अभ्यास केला पाहिजे. हे झालं 1 बद्दल. GS पेपर 2 मध्ये पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन हा एक पार्ट आहे, म्हणजे घटनेबद्दल आहे. दुसरा सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. तिसरा गव्हर्नन्स आहे. चौथा इंटरनॅशनल रिलेशन. ओके, तर खास करून सोशल जस्टिस असेल, गव्हर्नन्सचा इश्यू असेल, ते म्हणजे कॅरी करू शकता तुम्ही, ते पुढे मॅनेज करू शकता. त्यामध्ये विशेष आता तयारी अशी काही करण्याची गरज नाही. वेळ असेल तर नक्कीच करावं. पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशनचा पूर्वच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी ऑलरेडी होते. राहिला भाग इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध. तर आता आंतरराष्ट्रीय संबंधावर तुम्हाला फोकस करण्याची गरज आहे. म्हणजे GS पेपर 2 मधून काय करावं, तर एका शब्दामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध. ओके, मी थोडी तर शॉर्ट सांगते, वेळेचा अभाव आहे कारण अनेक प्रश्न आहेत. ओके, GS पेपर 3 मध्ये तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षितता किंवा अंतर्गत सुरक्षा याविषयी तुम्हाला बोलायचे. त्यामध्ये विविध टॉपिक आहेत, तर तिथं तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. आणि सायन्स अँड टेकचा भाग, टेक्नॉलॉजीचा भाग. लक्षात घ्या, राज्यसेवेच्या मुलांना आत्तापर्यंत सामान्य म्हणजे जनरल सायन्स, सामान्य विज्ञानाबद्दल होतं. आता आलेलं आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास हा थोडा वेगळा असतो. तर त्यामुळे तंत्रज्ञानाविषयी GS पेपर 3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी आणि टेक्नॉलॉजी या 2 अस्पेक्टला तुम्हाला फोकस करण्याची गरज आहे. आणि राहिलेला पार्ट GS पेपर 4 हा मला वाटतं पूर्णपणे नवीन आहे. इथिक्स आणि इंटिग्रिटी, नीतिमत्ता, नैतिकता, सचोटी हा जो विषय आहे याला तुम्हाला पूर्णपणे फोकस करणं गरजेचं आहे. आता या 4 पेपरमध्ये जे मी छोटे छोटे भाग सांगितले, जे कम्प्लिटली न्यू आहेत, ते तुम्हाला आत्ता लागलीच तयारी करावी लागेल. ते करत असताना आता याच प्रश्नाचा पुढे एक प्रश्न तुम्ही मला वाटतं कदाचित विचाराल की बाबा सर मग याचं स्ट्रॅटर्जी कशी असावी, तर मी लगेच इथं ते सांगतो. आता हे जे बीट्स आहेत, वर्ल्ड हिस्ट्री असेल, इंटरनल सिक्युरिटी असेल, इंटरनॅशनल रिलेशन असेल, इथिक्स इंटिग्रिटी असेल, टेक्नॉलॉजीचा पार्ट असेल, जो कम्प्लिटली नवीन आहे. ओके, विद्यार्थ्यांनी यावर आधी अभ्यास केला नाही, तर तो अगोदर कंप्लीट करून घ्यावा. त्यासाठी आजपासून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच अभ्यासाला लागा. आता याचे 2 पर्याय आहेत, तर मग आम्ही सेल्फ करायचं का क्लासेसच्या माध्यमातून करा, हा डिसिजन कम्प्लिटली तुमच्यावर आहे. हा कम्प्लिटली डिसिजन, याच्यामध्ये कुठलंही असं परफेक्ट क्लासेस लावूनच अभ्यास होतो असं अजिबात नाही. तुम्ही सेल्फसुद्धा करू शकता, हे माझं क्लिअर मत आहे पहिली. पण जर तुम्हाला असं कन्फ्युजन आहे, वेळ कमी आहे आणि मला कमी वेळेत जास्त करायचं आहे आणि माझ्याकडे ती स्ट्रॅटर्जी नाही, मी कधी UPSCची तयारी केलेली नाही, किंबहुना मी ग्रामीण भागातून आहे, माझा अगोदरचा अभ्यास नाही, आणि सर ह्याचं कसं डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय त्याचं मला ॲनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू मला करता येत नाही, अशा वेळी वेळ तर खूपच कमी आहे, यावेळी मग क्लास लावायला काही हरकत नाही. मग तुम्ही क्लास लावा. त्यासाठी आपल्याकडे म्हणजे कॅटलिस्टच थोडंफार काय करतं ते पण विद्यार्थ्यांना मी सांगून टाकतो तेच, की जसं एक्झाम्पल इथिक्स अँड इंटिग्रिटीची एक स्पेशल बॅच आपण घेऊन येतो, तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता. इंटरनॅशनल रिलेशनचे आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, ते करू शकता. आणि विद्यार्थ्यांची डिमांड झाली तर स्पेसिफिक इंटरनल सिक्युरिटी असेल, भारतीय समाज असेल, तर त्याविषयी स्पेसिफिक क्लासेस आपण त्या विषयाचे लवकरात लवकर चालू करू शकतो, आणि जेणेकरून विद्यार्थ्यांनी सगळे बिट्स कव्हर करता येतील. हा झाला पहिला मुद्दा. एकदा हा झाला. दुसरा आहे की एकदा हा अभ्यास केल्यानंतर एकदा अभ्यास तर त्याला आपल्याला, कारण पॅटर्न आता ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, पॅटर्न आता लिखाणाचा आहे. मग मी अभ्यास केल्यानंतर मला लिहून पण पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर लिहून मग लिहायचं कसं, कारण डिग्रीमध्ये आणि UPSC किंवा राज्यसेवेच्या पॅटर्नमध्ये खूप फरक आहे लिहिण्यामध्ये. आपल्याला इथं काही लिहित नाही का, मग कसं लिहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्याचं काय नॉलेज असलं पाहिजे का, तर त्यासाठी मला वाटतं लिखाणाची पद्धतसुद्धा तुम्हाला कला विकसित करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी उत्तराचा एक रूपरेखा ज्याला आपण म्हणू, कसं मांडता येईल ते, मग इंट्रोडक्शन आहे, बॉडी आहे, कन्क्लुजन आहे, हा पाठ आपण कसा मांडला पाहिजे त्याचे सुद्धा
कला तुम्हाला विकसित करणं गरजेचं आहे. नक्कीच त्यावरतीच एक सेपरेट क्वेश्चन हां, आहे, तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला विचारणार. ठीक आहे, ठीक आहे. तर मला वाटतं हे मी एक आयडिया दिली की कसं यावर yes, तुम्ही yes. फोकस तर केलं त्या- पाहिजे आणि मेन्सचं तुम्ही सुरुवातीला तयारी करावी ओके. आणि नंतर तुम्ही पूर्वेकडे जावं. कारण मेन्सचा पोर्शन जो तुम्ही केलाच नाही तर ओके. तुम्ही आत्ताच तो केला पाहिजे. त्याचबरोबर सर एक विषय राहिला अजून ॲड करतो, त्याचबरोबर तुम्हाला एसीची पण तयारी करावी लागेल आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा 500 मार्काचा ऑप्शनल पेपर Yes, yes, yes. तर तुम्हाला आत्ताच तयारी करावी लागेल. ऑप्शनल डिसाईड नसेल झाला तर नक्कीच यूट्यूब म्हणजे त्यासाठी मला वाटते आपली टीम आहेच Yes, yes, आणि आपण नंबर देणार आहोत. तुम्ही डायरेक्टली कॉल करा, त्या कॉल करून डायरेक्टली ऑप्शनलच्या संदर्भात सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर यावरती फोकस करणं गरजेचं आहे. सर एक आज बहुतांश मुलांची क्वेरीज अशी की सर मी सर्वसामान्य विद्यार्थी आहे, हो. तर मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे आता मला झेपल का, तर मी कंबाईनची तयारी करू का डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करू. ओके. आणि दुसरा प्रश्न असा की बहुतांश ग्रामीण भागामधले जी मुलं आहेत, हो. गृहिणी आहेत, हो. महिला आहेत, हो. सर मला क्लास 1 ऑफिसर तर व्हायचं आहे, पण मग मला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी माझ्याकडे रिसोर्सेस आहेत का, ओके, ओके. त्याची तयारी घरी बसून होईल का. ओके. तर या दोन्ही प्रश्नाचे एकत्रितपणे तुम्ही उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. थँक्यू. ओके सर, जो मला प्रश्न कळला परत मी तुम्हाला विचारेन की एक आहे की म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मी सर्वसामान्य आहे तर मी तिकडे गेलं पाहिजे का सरळ आपण कंबाईनकडे गेलं केलं पाहिजे. पाहिजे, yes. ओके, त्याचं सांगतो नंतर तुमचा हा जो प्रश्न आहे नंतर सांगेन. मग मुळामध्ये कंबाईन करू का डिस्क्रिप्टिव्ह करू हा मुळातच प्रश्न कोणतेही शिक्षक उत्तर देऊ शकत नाही ओके. सर. मी माझं ओपिनियन देऊ शकतो ओके. पण डिसिजन देऊ शकत नाही. डिसिजन तुम्ही घेतला पाहिजे पहिली गोष्ट. ओपिनियन काय आहे की जर तुम्हाला तुमची इच्छा आकांक्षाच आहे मला डेप्युटी कलेक्टरच बनायचे, DYSPs बनायचे, तहसीलदारच बनायचे, तेवढी इच्छा आकांक्षा आहे, तेवढा दृढ विश्वास आहे, नाहीतर कुणाचं तर 1 मिनिटाचं रील पाहून कुणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून येऊ नका. कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला खरंच इथं कष्टाची गरज आहे. नॉलेज बरोबर एक्झिक्युशन तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कायदा बनवता पण कायद्याची अंमलबजावणी पण करणं Yes. गरजेचं आहे. तसंच जेव्हा तुम्ही डिसाईड केले की सर जेन्युनली मला एफर्ट्स घ्यायचे, मला अभ्यास करायचे आणि मला माझी ती पोस्ट काढायची, तर नक्कीच मग म्हणजे तुमची इच्छा असेल तर नक्कीच या. कारण मनामध्ये असंही विद्यार्थ्यांना आहे की ऑब्जेक्ट खूप सोपी असते, डिस्क्रिप्टिव्ह अवघड असते, असं अजिबात नाही. असं अजिबात नाही. आणि हे मी का म्हणजे प्रश्न की मी सामान्य विद्यार्थी मला नक्की झेपेल. नक्की झेपेल. तुम्ही फक्त तुमची इच्छा पाहिजे, तुमची करण्याची इच्छा पाहिजे आणि दृढ विश्वास पाहिजे आणि चांगलं गायडन्स जर तुम्हाला भेटलं. बघा 2 गोष्टी आहेत. एक तुमची प्रचंड इच्छा आहे. आता इच्छा म्हणजे काय की फक्त असं नाही की तुम्ही रील बघितला तर इच्छा जागृत झाली, ती दीर्घकाळ असणारी असते. मला बनायचंच आहे पहिली गोष्ट. एक मी त्यासाठी कष्ट घ्यायला तयार आहे आणि मी घेत राहीन. एक आणि त्याला जर योग्य मार्गदर्शन भेटलं तर दोघांच्या कॉम्बिनेशन नक्कीच तुम्ही रिझल्टकडे जाल. त्यामुळे करू शकता, असं काही न्यूनगंड याच्याबद्दल बाळगायचे कारण नाही. दुसरा भाग सर की ग्रामीण भागातले जे पर्टिक्युलरली विद्यार्थी आहेत, हो, गृहिणी असतील, हो, ज्यांचं लग्न झालेलं हो, आहे, हो, तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे रिसोर्सेस त्यांना कसे अवेलेबल होतील. दुसरा की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतील, भरपूर गृहिणी असतील, ज्यांचं लग्न झालंय, शहरामध्ये येणं त्यांना पुण्यासारख्या जमत नाही, तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी त्यांनी कशी करावी. बघा जे घरून प्रिपरेशन करतायत आणि ज्यांना शहरामध्ये येणं शक्य नाही आहे, जे घरून तयारी करतायत शहरात येणं शक्य नाही, अशांनाही एक ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म ऑलरेडी कॅटलिस्टचा आहे. ओके, त्या एकतर त्या माध्यमातून करू शकतात आणि तिथं आपण पूर्णपणे जे काही गरजेचं आहे ते सर्व आपण सांगू आणि फ्री ऑफ कॉस्टसुद्धा आपले बरेच इनिशिएटिव्ज आहेत. ओके, तर त्या इनिशिएटिव्हसुद्धा घेऊ शकतात. आन्सर रायटिंगचा आहे, मॅगझिन आहे, प्लस आपण मेंटरशिपसुद्धा फ्रीली प्रोव्हाइड करतो. जर काही असं क्वेरी आले तर तेही करू शकतो. सातत्याचं पण आहे. मी जसं तुम्ही म्हणत होतात की मुळामध्ये जो व्यक्ती घरून करतोय तर त्याला फक्त काय हवं आहे की एक त्याचा टाइम टेबल असला पाहिजे. त्या टाइम टेबलमध्ये बाबा मुख्यचं काय काय करायचं आहे त्याची एक बुक लिस्ट असली पाहिजे आणि त्या बुक लिस्टनं तो फॉलो करू शकतो. काही अडचणी आली तर ते कॅटलिस्टला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि राहिला प्रश्न बुक लिस्टचा, खूप मुलांचा तोही प्रश्न आहे वाटतं, ते मी बोलू. ओके ओके, ठीक आहे, चालेल. त्यामुळे करू शकतात, कसली अडचण नाही. आणि काय डाऊट असेल तर कॅटलिस्टच्या टीमला ते कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू सर. पुढचा प्रश्न सर असा आहे की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलले की सर ऑप्शनलची तयारी कशी करू आणि ऑप्शनल कसा निवडू, काय त्याचा क्रायटेरिया. ऑप्शनल कसा निवडावा त्याचे 3 क्रायटेरिया आहेत. मी सरळ आणि स्पष्ट क्लिअर सांगतो. ऑप्शन निवडण्यासाठी 3 गोष्टी पहिल्यांदा डोळ्यासमोर ठेवाव्यात. पहिली गोष्ट असलं पाहिजे की माझा जो ऑप्शनल असेल तो ऑप्शनल GSच्या सिलेबससोबत किती सिमिलर आहे. कळते सर. जो वैकल्पिक विषय समजा माझा पॉलिटिकल सायन्स आहे, माझा हिस्ट्री आहे, तर पॉलिटिकल सायन्सचा जो सिलेबस आहे तो माझ्या GSच्या सिलेबससोबत सामान्य अध्ययनाच्या 4 पेपरसोबत कम्पेअर केला पाहिजे.
जर GSचा जो कंपल्सरी आहे, म्हणजे काही विद्यार्थ्यांना नवीन असतील माहीत नसेल, GSचे 4 पेपर तुम्हाला कंपल्सरी आहे, जे तुम्हाला अभ्यास करणंच आहे, त्याला पर्याय नाही. मग तो सिलेबस आणि ऑप्शनलचा सिलेबस याला कंपॅरिझन करा आणि जास्तीत जास्त जर सिलेबस GSचा सिलेबस जो अभ्यास करणंच आहे तो जर ऑप्शनलच्या सिलेबससोबत समानता त्यामध्ये आढळत असेल तर नक्की तो घ्यावा. हा पहिला क्रायटेरिया, म्हणजे किती सिमिलर आहे माझ्या ऑप्शनलच्या सिलेबस. जेवढा जास्त सिमिलर तेवढा तुमचा फायदा, बरोबर आहे. एक दुसरा आहे तुमचा इंटरेस्ट. तुम्हाला शेवटी अभ्यास करायची, लोक सांगतायत म्हणून नाही, मित्र करतोय म्हणून नाही, तर तुमचा किती त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारण ऑप्शनलला तुम्हाला सामान्य अध्ययनापेक्षाही जास्त जाऊन थोडं डिटेलमध्ये करावं लागतं, थोडं खोलात जावं लागतं, ॲडव्हान्स लेवलला करावं लागतं. त्यामुळे तो इंटरेस्टही तेवढाच गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही कंटिन्यू त्यामध्ये करत राहाल. सो दॅट इंटरेस्ट पार्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि थर्ड क्रायटेरिया जो आहे की अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, अवेलेबिलिटी ऑफ फॅकल्टी, टेस्ट सिरीज, मेंटॉर्स. म्हणजे जो काही माझा विषय आहे त्याचं मटेरियल अवेलेबल आहे का, टीचर अवेलेबल आहे का, एक चांगले टेस्ट सिरीज अवेलेबल आहे का, त्याचं गायडन्स अवेलेबल आहे का. आणि ओके, तर ह्या तिन्ही क्रायटेरिया जर तुमच्या राईट होत असतील, तिन्ही क्रायटेरियाला क्लिक करत असेल तर त्या अनुषंगाने कुठला ऑप्शनल तुमच्यासाठी सुटेबल असू शकतो तो तुम्ही निवडू शकता. तर पहिल्यांदा सांगितलं मी, एक तुमचा आहे इंटरेस्ट, दुसरा आहे सिमिलॅरिटी ऑफ GS सिलेबस विथ ऑप्शनल सिलेबस, आणि थर्ड त्याच्याबद्दलचं मेंटॉर्स अवेलेबल आहेत का, फॅकल्टी अवेलेबल आहे का, टीचर्स अवेलेबल आहेत का, चांगले क्लासेस अवेलेबल आहेत का, नोट्स आपल्यात. कारण बऱ्याच वेळा काय होतं, काही लोक सांगतात माझा फिजिक्स आहे, मेकॅनिकल इंजिनिअर आहे, पण त्याचे सहजासहजी क्लासेस अवेलेबल नाहीत, टेस्ट सिरीज अवेलेबल नाही, मटेरियल अवेलेबल नाही, मग त्याच्यात कारण वेळ तर खूप कमी आहे. तर हे 3 फॅक्टरवर तुम्ही ऑप्शनल निवडू शकता. मला एक्झॅक्टली हे 3 पॉईंट्स आहेत. सर याच्यात आता जर हेच ऑप्शनलच्या संदर्भामध्येच आपण कॅटलिस्टमध्ये काही गायडन्स देतो का? ओके, राईट. आता जर तुम्ही सांगायचं म्हटलं सर, तर ऑप्शनल हा एकदा निवडला आणि तुम्ही म्हणतात कॅटलिस्टच्या माध्यमातून आपण एक फ्री ऑफ कॉस्ट एक इनिशिएटिव्ह सांगू शकतो. ती आहे की आपल्याकडे एक्सपर्ट्स मेंटॉर्स आहेत आपले, तर तुम्ही एवढं सांगूनही काही प्रश्न असेल मनामध्ये दुधा असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या मेंटॉरला कॉल करा, त्यांच्याशी थोडं संभाषण करा आणि देन यू कॅन डिसाईड युअर ऑप्शनल. ओके, वन्स यू डिसाईड युअर ऑप्शनल, त्याच्यानंतर काय आहे की मग जसं तुम्ही म्हणत की कॅटलिस्ट काय प्रोव्हाइड करते. सध्या कॅटलिस्टला आपल्याकडे एक पॉलिटिकल सायन्सची बॅच ऑलरेडी आपण घेतोय, ते येणाऱ्या काळात ती पण आहे, आणि हिस्ट्री पण आपण लॉन्च करणार आहोत. आणि जर विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स दुसऱ्या विषयाच्या संदर्भात भेटला, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, सोशोलॉजी आहे, अँथ्रो आहे, तर त्याचाही विद्यार्थ्याचा रिस्पॉन्स आला तर ती सुद्धा आपण येत्या काळामध्ये चालू करणार आहोत. म्हणजे इन केस जर विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर इन्स्टिट्यूटला कॉल करून नक्कीच माहिती घेऊ शकतो. गरजेचं नाही पहिल्यांदा फीस पे केली पाहिजे, अजिबात नाही. खरंच जेन्युइन विद्यार्थी बघा, लक्षात घ्या, मी अजून खास करून ग्रामीण आणि निम शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की मुळामध्ये प्रत्येक वेळेस पैशाच्या दृष्टिकोनातून पाहू नका. नक्कीच आम्ही इथं बसलो याचा अर्थ असा नाही की कम्प्लिटली म्हणजे समाजसेवेसाठी नाही, हे स्पष्ट मी सांगतो. मनामध्ये काहीतरी विचार ठेवून व्हिडिओ बघावा असं नाही. ओके, पण हाही तेवढाच गोष्ट खरी आहे की आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं एक सेवेच्या भावातूनही आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्यातलाच एक पार्ट असा आहे की जर जेन्युइन विद्यार्थी आहे त्याला कळत नसेल तर डायरेक्टली यू कॅन रीच आउट टू अस. वी विल प्रोव्हाइड द नंबर. आपण एक नंबर प्रोव्हाइड करू, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. सर मला खरंच ऑप्शनल घेताना हे अडचण येतात, तर मला संभाषण करायचं सर. बस काही लोकांना फक्त बोलायचं असतं, बोलून तो कॉन्फिडन्स जनरेट होतो. तर तुम्ही डायरेक्टली आपल्याकडे अवेलेबल असल्या एक्सपर्टशी बोला, कशा संदर्भात, फक्त त्याला पर्सनल इश्यूज नको, फक्त UPSCचे, MPSCचे, राज्यसेवा आणि UPSC बद्दल तुम्ही रिच आउट करू शकता. सर ऑप्शनलची तयारी झाली, आता 5वा जर घेतला, हो सर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे वाचनाची एक्झाम, लिखाणाची एक्झाम. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये वाचन खूप करायचे, प्रचंड मोठ्या प्रमाणात करायचे. तर वाचन कसं करावं, वाचन करताना काय वाचावं काय न वाचावं, आणि त्याच्यात दुसरा मुद्दा असा की वाचलेलं आपल्याला लिखाणामध्ये ते दाखवायचं पण आहे, उतरवायचं पण आहे. राईट. तर ते लिखाणामध्ये लिहिताना मेमोरायझेशन त्यासाठी काही कुठल्या ट्रिक्स आहेत का, टिप्स आहेत का, ज्याच्यावरती विद्यार्थी आत्तापासून काम करेल, म्हणजे ओव्हर द इयर्स ते ग्रॅज्युअली बिल्टअप होऊन एक परिपक्व विद्यार्थी जे आपल्याला उत्तर लेखनामध्ये दिसेल. ओके ओके ओके, ठीक आहे. तुमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये तुम्ही जे मुळामध्ये प्रश्नच तुमचा असा आहे की सर कसं वाचन केलं पाहिजे, वाचन कसं करायचं, लिखाण कसं करायचं, आणि जेणेकरून तो परिपक्व होईल. म्हणजे तुमचा जर मी सरळ साध्या भाषेत प्रश्नाचा गाभा काढला, त्याचा मतदार्थ जर काढला तर असा होतो की अभ्यासाचं स्टार्ट कसा अभ्यास करावा सर्व सोप्या भाषेमध्ये. वाचन करत असताना कसं करावं, न्यूजपेपर वाचतोय तर सगळाच न्यूजपेपर वाचून चालणार नाही. राईट. तर त्या एलिमिनेट काय करायचं, म्हणजे व्हॉट टू रीड आणि व्हॉट नॉट टू रीड. करेक्ट. तुम्ही तो केलात आणि त्यानंतर मग स्ट्रॅटेजी टू स्टडी सांगितलं. पहिल्यांदा बराच वेळा न्यूजपेपरचाही प्रश्न विद्यार्थ्यांना येत असतो, सर कोणते न्यूजपेपर वाचले पाहिजेत आणि काय टाळलं पाहिजे. कारण साधारणतः 25, 30, 20 पेजेसचा न्यूजपेपर असतो, भरपूर असतो, आणि विद्यार्थ्यांकडे वेळ कमी असतो, आणि आता राज्यसेवेच्या मुलांकडे तर खूप वेळ कमी आहे.
तर एक सेक्शन एक न्यूज टू रीड पण आपण तो पण फ्री देतोय की कुठल्या न्यूज वाचल्या पाहिजे. विद्यार्थ्यांना जर कन्फ्युजन असेल, संभ्रम असेल मनामध्ये, द्विधा मनस्थिती असेल आणि त्या अवस्थेतून ते बाहेर पडत नसतील, तर त्यासाठी मला वाटते कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट सो ऑलरेडी 2 चॅनल आहेत ते पण, आणि मला वाटते सातत्य ते आपण लिंक इथं देणारच होतं. आपले टेक्निकलचे हेड आहेत तर ते तुम्हाला सगळ्या लिंक्स खाली देतील, तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला मराठीमधले सुद्धा आणि इंग्रजी म्हणजे मराठी कोणते पेपर वाचावेत तर त्याचा उल्लेख मी करेन सर इथंच. मी महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता वाचावा, ज्यांचा खूप अभ्यास झाला वेळ आहे तर दोन्ही वाचावेत, आणि इंग्रजी माध्यमातून जे करू इच्छितात त्यांच्यासाठी हिंदू आहे किंवा एक्सप्रेस आहे, दोन्हीतला कोणताही वापरावं. हे झालं पेपर बाबतीत, न्यूजपेपर कोणते. दुसरी गोष्ट आहे की कोणत्या न्यूज वाचावेत याचं जर तुम्हाला काही डाऊट असेल तर डायरेक्ट आपल्याकडे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत टेलिग्रामच्या चॅनलच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये आपण क्लिअरली सांगितलेले की काय काय वाचन करायला, कोणते न्यूज वाचल्या पाहिजेत हे दररोज आपण साधारणतः 10च्या आसपास आपण टाकतो ते. हा झाला पहिला गोष्ट करंट अफेअर्सच्या बाबतीत. एक्झामच्या बाबतीत की बाबा वाचायचं लिमिट कसं करायचं आणि मेमोरायझेशन लिखाणामध्ये कसं दाखवायचं. राईट. एक गोष्ट आहे की याच प्रश्नातून दुसरा येतो की आन्सर रायटिंगची कला, खूप चर्चा मार्केटमध्ये ती पण आहे, त्याचं मी नंतर डील करेन. पहिल्यांदा मी सांगेल वाचन कसं केलं पाहिजे. मुळामध्ये काय की आपली जी अभ्यास करण्याची पद्धत आहे ती आता या पॅटर्नला ती सुटेबल नाही. म्हणजे वाचायचं त्यातला काहीतरी एखादी इम्पॉर्टन्स काढायचं आणि ते लक्षात ठेवायचं, तसं नाही. अभ्यास करत असताना पद्धत कशी असली पाहिजे, मी एक उदाहरण देईन सर स्पष्ट करण्यापेक्षा. समजा मला म्हणायचं की पाऊस कसा पडतो, पाऊस कसा पडतो, तर इन जनरल काय आहे की इन्फॉर्मेशन असते, पाऊस पाणी असतं, पाण्यावर सूर्याची किरणं पडतात, ती सूर्याच्या किरणामध्ये एक एनर्जी असते, त्याला आपण हीट एनर्जी म्हणू. ती हीट जाते पाण्यामध्ये, उष्णता त्याला लाभते आणि नंतर काय त्याचे वाफा तयार होतात, वर जातं, बाष्पीभवन होतं, कंडेन्सेशन होतं आणि पाऊस पडतो. ओके, अशी त्याची प्रोसिजर, जर आपण म्हणू की वॉटर सायकल, पाण्याची सायकल, अशा पद्धतीने पाऊस पडतो. आणि आता हे जर इन्फॉर्मेशन तुम्ही पाठ पण केली, कळलं, पण प्रश्न बहुतांश आता तसे येणार नाही. काय वॉटर सायकल आहे त्यांनी जास्त देणं घेणं नाही, ते ॲप्लिकेशन बेस प्रश्न विचारतील. म्हणजे एक असतो इन्फॉर्मेशन बेस आणि दुसरा ॲप्लिकेशन बेस. तर बहुतांश आता आपल्याला काय करायचे, इन्फॉर्मेशनकडून ॲप्लिकेशनकडे आपल्याला जायचं आहे. आता ती आपल्याला उडी मारायची. हेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे हाच, इन्फॉर्मेशनकडून ॲनालिटिकल, इन्फॉर्मेशनमधून कडून तुम्हाला ॲप्लिकेशन बेस द्यायचे. आता हे ॲप्लिकेशनचं कसं, आता हे मी तुम्हाला उदाहरण देतो यामध्ये. तर हा जो पाऊस पडला आहे आणि प्रश्न मी कसा विचारेन की असाच एक्झॅक्टली जी ही वॉटर सायकल होती, कसा पाऊस पडला, पाणी आहे, वर गेलं, बाष्पीभवन झालं, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, कंडेन्सेशन झालं आणि नंतर वर्षाव झाला. असंच जर तुम्हाला माहीत असेल एक्झॅक्टली तुमच्या लाईफसोबत कुठं घडते, असं एक्झॅक्टली अशी सायकल तुमच्या रोजच्या जीवनामध्ये घडते. म्हणजे विद्यार्थ्यांना थोडक्यात क्रिटिकल, मी विद्यार्थ्यांनाच म्हणतोय, म्हणजे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की एक्झॅक्टली असं कुठं घडतं तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही विचार करा, पॉज करा व्हिडिओ आणि सांगा. तर मला वाटते बरेच विद्यार्थी, मी इथं बसून 90% विद्यार्थ्यांनाही अपलोड करताना ते म्हणतील सर नाही मी ते पाऊस कसा पडतो ते सांगतो कारण पुस्तकात दिलेलं आहे, पण त्याचा उपयोग करता येणं, ॲप्लिकेशन करता येणं हे अवघड आहे. तर तुम्हाला मी उदाहरण देतो, हिंट देतो, ज्यांना इच्छा आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा, पण त्याचं उत्तर वाटलंच तर मी नंतर देईन. ओके, मी जर हिंट, रोजच्या जीवनामध्ये ती गोष्ट तुम्ही जर जॉबला जात असाल, स्कूलला जात असाल तर ती सोबत घेऊन जाता आणि त्याच्यामध्ये ही प्रोसेस घडते, जी मी सांगितलं ना हे चक्र घडतं आणि तिथं सुद्धा पाऊस पडतो. हे रोजच्या जीवनामध्ये घडतं आणि खास करून तुम्ही जॉबला जात असताल, शाळेत कॉलेजात, तर ती वस्तू कॅरी करता सोबत आणि त्याच्यामध्ये ही प्रोसेस घडते. त्याचं कमेंटमध्ये तुम्ही सांगा. अशा पद्धतीने तुम्ही उपयोग केला पाहिजे. एक हे उदाहरणाच्या बाबतीत. दुसरं आहे की बराच वेळा अभ्यास करत असताना विद्यार्थी काय करतात, वाचन करतात. वाचन करून एक नॉर्मल पद्धत अशी आहे की हा आपल्या पॉलिसीचा दोष म्हणावा लागेल, विद्यार्थ्यांना देता येणार नाही, की पाठांतर लक्षात ठेवायचं. अभ्यास म्हणजे पाठांतर करायचं, ज्याला जास्त लक्षात राहतो तो पहिला भारतात, तो महाराष्ट्रात पहिला. पण तो पॅटर्न आता राहिलेला नाही, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. त्याला तुम्हाला अप्लाइड करावंच लागेल एक. आणि दुसरी गोष्ट काय करायची, वाचन करून करून जर कळत नसेल तर ट्राय टू कनेक्ट द सेम कंटेंट द एन्व्हायरमेंट. समजा मी बाहेर गेलोय, उदाहरण देतो मी, समजा मी बाहेर गेल्यानंतर मला समजा जात असताना एखादी गाडी दिसली आणि ती गाडी आहे आणि गाडी त्या मागून काय धूर सोडत चाललेली आहे. ओके, तर आपण तिथंच आपला अभ्यास सुरू झाला की बाबा एवढा धूर आहे तर याच्यामध्ये काय असेल बाबा, याच्यामध्ये काय असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल, हे पोल्युटंट्स आहेत. मग हे पोल्युटंटसाठी कुठली ऑर्गनायझेशन काम करते का? मग तेव्हा एखादी अभ्यासू करणं विद्यार्थ्याला आठवलं, हां देर इज सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड आहे. ओके, मग त्याची स्थापना कधी झाली, ती कुठल्या कारणामुळे झाली, मग ती ऑर्गनायझेशन असताना सुद्धा हे पोल्युशन काय होत आहे, टायर आमच्यासमोर एवढे का जाळले जात आहेत, का साऊंड पोल्युशन होते, साऊंड पोल्युशनसाठी कुठला कायदा आहे का? क्युरिओसिटी,
म्हणजे तिथंच तुमचा जेव्हा तुम्ही लायब्ररीत जाता आणि पुस्तक ओपन करता आणि तिथं रोज एकाच पद्धतीने अभ्यास करून तिथं साहजिकच बोरिंग होणार आहे. तर तुम्ही त्या अभ्यास करत असताना एन्व्हायरमेंटशी कनेक्ट करा. जेवढं कनेक्ट कराल तेवढं फील कराल आणि फील करून अभ्यास करा. तर असे अनेक गोष्टी आहेत म्हणजे आपण सांगण्यासारखं भरपूर आहे. तर हे तुम्ही अंमलबजावणी करू शकता. वाचनाबद्दल आता जस्ट आपण तुमच्याकडनं प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर पण दिला छान पद्धतीने. सर पुढचा प्रश्न असा की करंट अफेअर्स. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर करंट अफेअर्स वाचावंच लागणार मोठ्या प्रमाणात. तर करंट अफेअर्सची हाताळणी कशा प्रकारे करायची? मार्केटमध्ये एखादं मासिक आहे का, मासिक वाचायला पाहिजे, नाही वाचायला पाहिजे, न्यूजपेपर वाचले पाहिजे, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? राज्यसेवेचा जो नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये साहजिकच आहे मासिकचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त फॅक्च्युअल डाटा करून चालणार नाही की महाराष्ट्रामध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये कोणी जिंकली कबड्डी, ते ठीक आहे, ते पूर्वपरीक्षेसाठी आजही उपयोगाचं आहे. पण त्याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देणं गरजेचं आहे. त्याला त्याच पर्स्पेक्टिव्ह आपण डिस्क्रिप्टिव्ह. मग तो पर्स्पेक्टिव्ह देण्यासाठी एखाद्या गोष्टीकडे मी चौफेर बाजूनं कसं पाहू, एकच गोष्ट आहे पण त्याला 4 बाजू मला पाहता आला पाहिजे, ज्याला आपण मल्टी डायमेन्शनल अप्रोच इन जनरल यूपीएससीच्या लँग्वेजमध्ये म्हणतो. तर त्या अप्रोचनं करंट अफेअर्सकडे करणं गरजेचं आहे. ओके, मग ते करायचं कसं? तर त्यासाठी एक वेगळं विशेष आपण घेऊच ते आपल्या चॅनलवरती ते सुद्धा घेऊ की कसं केलं पाहिजे. एक आता मी सांगेन त्या अप्रोचसाठी एक मॅगझिन सुद्धा आपण कॅटलिस्टच्या माध्यमातून ते आणलेलं आहे. स्वतः कॅटलिस्ट आणलेलं आहे. वार्ताहर नावानं ते पब्लिश पण केलेलं आहे. गेले 2 महिने झाले आपण मार्केटमध्ये पण ते आणलेलं आहे. बहुतांश आपण प्रयत्न करतो सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा. ऑनलाईन स्वरूपामध्ये पण ते अवेलेबल आहे, ऑफलाईन स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये काय केले आपण, तर त्या कॅटलिस्टच्या वार्ताहरच्या मॅगझिनमध्ये आपण मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे इश्यूज असतात इम्पॉर्टन्स, जे मुख्य परीक्षेलाही कामाचे असतील आणि इंटरव्ह्यू मुलाखतसाठी सुद्धा कामाचे असतील, कारण तुम्हाला सर शेवटी एक पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करायचं आहे. तर त्या गोष्टीकडे पूर्वच्याच दृष्टिकोनातून न पाहता मुख्यच्याही दृष्टिकोनातून पाहता आलं पाहिजे, मुलाखतीच्याही दृष्टिकोनातून पाहता आलं. तर असे सगळे इम्पॉर्टंट इश्यूज आपण वार्ताहर या मासिकमध्ये कव्हर करतोय पूर्णपणे. म्हणजे सर तिन्ही पण स्टेजला ते ॲब्सोल्युटली पूर्व, मुख्य आणि मुलाखत तिन्ही स्टेजला कसं उपयोग होईल त्या दृष्टिकोनातूनच आपण ते महाराष्ट्रामध्ये, मला असं वाटतं, मे बी चुकीचं असू शकेल की बहुतांश तर सध्या मार्केटमध्ये जास्त अवेलेबल नाहीत, पण आपण मात्र तो प्रयत्न केलेला आहे. आणि विद्यार्थी नक्कीच ते चेक करू शकतात. ऑनलाईनमध्ये पण आहे, ऑफलाईन. जे विद्यार्थी पुण्यात असतील ते ऑफलाईनमध्ये तुम्ही ते करू शकता. आणि कॅटलिस्ट करिअरचं आपलं ॲप्लिकेशन पण आहे, तिथं सुद्धा आपण ते ऑनलाईनच्या पद्धतीने उपलब्ध आहे. करेक्ट. कॉल करून सॅम्पल पीडीएफ पाहिजे असेल तर तेही चेक करू शकता. आणि नक्कीच मग करंट अफेअर्सचा एक मोठा प्रश्न तुमचा तिथे मिटतो. त्या संदर्भातील एक प्रश्न असा आहे की न्यूजपेपर वाचून वार्ताहर वाचायचा का फक्त वार्ताहरवरती रिलाय झालं तर माझी प्रिलिम्सची, मुख्य परीक्षेची, मुलाखतीची जी काय नीड आहे ती फुलफिल होईल? वार्ताहर कधीही म्हणजे न्यूजपेपर वाचणं कधीही चांगलं आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कधीही चांगलं आहे. पण वेळेचा अभाव असेल तर नक्कीच तुम्ही आता वार्ताहर वाचला पाहिजे. सध्यापुरतं मी हे सांगतो. आता वेळ नाही तर तुम्ही डायरेक्ट डिपेंडेंट राहू शकता, पण तरीही थोडा वेळ काढून कधीही न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. आणि जे आता सुद्धा मी म्हणेन थोडं तुम्ही चाळणी, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की ओझरची नजर टाकणं गरजेचंच आहे. एक रोजचं रोज एक टचअप मिळतो, तो आहे. आपण वेळेचा अभाव असेल आणि खूपच कमी वेळ असेल तर मग आता पर्याय नसेल तर मग 100% वार्तावर राहू शकता. पण मी सजेस्ट करेन की न्यूजपेपरला थोडा टच तुम्ही द्या. एन्क्वायरीज यायला लागलेल्या आहेत सगळ्यात जास्त ते की एसे. आता एसे डेडिकेटेडली 250 मार्क्स आहेत. तर एसेसाठी काय सेपरेट स्ट्रॅटेजी असते, सेपरेट अभ्यास करण्याची गरज आहे की जनरल स्टडीजचा अभ्यास करत असताना एसेला आपल्याला सेपरेट काही करण्याची गरज नाही आहे? बघा, मुळामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला की एसेसाठी काय स्ट्रॅटेजी असावी, एसेसाठी स्ट्रॅटेजी काय असावी, एसेसाठी असे काही स्पेशल स्ट्रॅटेजी डायरेक्टली एसे कोणी लिहू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही GSचा अभ्यास होत नाही तोपर्यंत तुम्ही एसे लिहू शकत नाही. एंड ऑफ द डे तुम्हाला एसेमध्ये GSचाच कंटेंट वापरावा लागतो. स्पेशल एसेसाठी काय वापरणार? कारण आपला पूर्ण सिलेबसमध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, पॉलिटी आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहे आणि आता नैतिकता पण आलेला आहे. फिलॉसॉफिकल जरी एसे आला तर नैतिकता ऑलरेडी आहे. त्यामुळे ज्यांचा GSचा अभ्यास चांगला होतो त्यानंतर तुम्ही एसेकडे वळू शकता. मी असं नाही म्हणते की GSचा होईपर्यंत करूच नका, पण बेसिक लेवलचा तरी तुमचं ॲटलिस्ट बेसिक नॉलेज GSचं करावं लागेल. त्यानंतर तुम्ही एसेकडे जाऊ शकता. आणि एसेसाठी सुद्धा कॅटलिस्टच्या माध्यमातून जे सातत्याचं आपलं चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण दर 15 दिवसाला आता एसे सुद्धा आपण ॲड करतो. तिथं सुद्धा एसेचं एक दिला जाईल आणि तुम्ही एसे कसा लिहायचा त्याचे सुद्धा पॉईंट्स आपण त्यामध्ये डिस्कस करू. त्याही माध्यमातून हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये असेल. आणि तुम्ही एसे सुद्धा लिहू शकता आणि कॅटलिस्टला सुद्धा चेक करायला देऊ शकता. म्हणजे एसेसाठी काय असावं त्याचे सुद्धा
येत्या काही दिवसामध्ये एक व्हिडिओ पण येईल एसेबद्दल चर्चा करणारा. दुसरी गोष्ट GSचा अभ्यास झाल्याशिवाय एसे लिहिणं खूप डिफिकल्ट आहे. आणि तिसरी गोष्ट दर 15 दिवसाला आपण कॅटलिस्टच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट एसे इव्हॅल्युएट पण करून देऊ आणि एसेचा टॉपिक पण देऊ आणि एसेमध्ये काय लिहिणं पाहिजे ते सुद्धा आपण मॉडर्न स्वरूपामध्ये देऊया. तर अशा पद्धतीने एसेला आपण मदत करण्याचा प्रयत्न करू. आता नेक्स्ट क्वेश्चन सर आहे की आन्सर रायटिंगचा. थोड्या वेळापूर्वी तुम्ही थोडासा उल्लेख तर केलाच, हो, पण डेडिकेटेडली क्वेश्चन असा आहे की आन्सर रायटिंग कशी करायची, ती किती महत्त्वाची आहे वर्णनात्मक पद्धतीमध्ये आणि ती कशा प्रकारे केली पाहिजे? सर हा प्रश्न खूप मोठा आहे. म्हणजे एवढं तर मी एवढ्या ह्याच्यात नाही सांगू शकत कारण तुम्ही एक टाईम ॲलोकेट केलेला आहे मला. ओके. आन्सर रायटिंग काय आहे मी तुम्हाला हे सांगतो. पहिल्यांदा उत्तर लेखन कला. कला आहे सर की ते विज्ञान आहे? मी म्हणेन मिश्रण आहे दोन्हीचे. काही वैज्ञानिक दृष्टिकोन पण त्याला ठेवावा लागतो आणि शेवटी ती एक कला पण आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे इन्फॉर्मेशन असते पण ती कला नाही आहे. ओके. आणि आता त्या कलेमध्ये काय विज्ञान आहे तर विज्ञान ज्याला म्हणतो की त्याला आपण म्हणतो की त्यामध्ये ऑब्झर्वेशन स्किल असली पाहिजे. आणि त्याच विज्ञानामध्ये त्या ऑब्झर्वेशनमधून तुम्हाला ॲनालिसिस करावं लागतं आणि एका कन्क्लुजनपर्यंत जावं लागतं. पण जे काही कन्क्लुजन करता त्याला तुम्हाला एव्हिडन्स फॅक्च्युअल डाटा द्यावा लागतो. तर ते बरंच आहे. पण मी तर म्हणेन की आन्सर रायटिंगमध्ये मुख्य काय असतं तर मुख्य असतं की तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं तुम्हाला व्यवस्थितपणे ओळख करून त्याची देता आली पाहिजे. ओके. एकदा ओळख करून दिली की त्यानंतर प्रश्नाचा गाभा म्हणजे प्रश्न काय विचारला आहे त्याचं एक्झॅक्टली उत्तर त्या बॉडी पार्टमध्ये मुख्य गाभ्यामध्ये आलं पाहिजे. उत्तराला सुरुवात झाली पाहिजे. आणि तिसरा पार्ट असतो आपण निष्कर्ष. दोघं नेहमी असे 3 टप्प्यामध्ये. आता आन्सर रायटिंग नेमकं काय मी जसं म्हटलं की वेळेचा अभाव हे पूर्ण तर मी नाही सांगू शकत. पण आन्सर रायटिंग ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी ज्यांचा GSचा थोडाफार अभ्यास झालेला आहे त्यांनी आन्सर रायटिंग करायला चालू केलं पाहिजे सर. महत्त्वाची आहे. हां चालू खूप गरजेचं आहे कारण नवीन पॅटर्न नाही माहीत नाही चालू. मग आन्सर लिहिल्यानंतर आपल्याला तर वाटतं हे बरोबर आहे कारण आपण लिहिलेलं आहे. मग आता चेक कोण करणार, इव्हॅल्युएशन कोण करणार? मित्र ग्रामीण भागात आहे किंवा माझी परिस्थिती नाही किंवा माझ्याकडे वेळ नाही आहे किंवा खूप उन्हाळा आहे तर ऊन लागत आहे सर किंवा बहुतांश लोकांना माहितीच नाही. तर मी असं म्हणेन इथं मी काहीतरी सांगण्यापेक्षा मी असं म्हणेन डायरेक्ट त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट फ्री इनिशिएटिव्ह सातत्य डेली आन्सर रायटिंग बाय द कॅटलिस्टिंग. सातत्य नावाचा उपक्रम आहे टेलिग्राम चॅनल. डायरेक्ट तुम्ही त्या सातत्यमध्ये जर तुम्ही जॉईन झाला तर डेली प्रश्न सकाळी 10 वाजता शार्प 10 वाजता प्रश्न पडतो. प्रॉपर एक सिलेबस दिलेला आहे. प्रत्येक सिलेबसनुसार आपण रोज प्रश्न टाकतो. प्रश्न टाकल्यानंतर त्या प्रश्नाचा अर्थ समजून घ्यावा आणि तुम्हाला जे वाटतं त्या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहावं. आन्सर लिहिल्यानंतर तिथंच थांबू नये. ते आम्हाला चेक करायला द्यावा कॅटलिस्टच्या टीमकडे. इथं टीम आहे ती चेक करेल. त्याचं इव्हॅल्युएशन होईल. एक चांगला फीडबॅक तुम्हाला दिलं जाईल जेणेकरून ते आन्सर कसं लिहिलं पाहिजे. म्हणजे डायरेक्टली विद्यार्थ्यांना मी सांगण्यापेक्षा डायरेक्ट टीचर त्यांना सांगेल आणि डेली बेसिसवर सांगेल. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला 5 वाजता किंवा किंबहुना कधी थोडंसं मागे पुढे पण 5च्या नंतर तुम्हाला त्याचं मॉडेल आन्सरसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. म्हणजे मी उत्तर काहीतरी द्यावं, इंट्रोडक्शन असायला हवं, बॉडी असायला हवी, कन्क्लुजन असायला हवं, ते तर आपण त्या काळात देऊच. पण मला माहिती आहे की 5 मिनिटामध्ये नाही सांगू शकत. तुम्ही काय करा डायरेक्टली रोज आन्सर लिहायची प्रॅक्टिस चालू करा. रोज चेक करून घ्या, इव्हॅल्युएशन करून घ्या. रोज तुम्हाला शिक्षक फीडबॅक देतील की नाही बाबा असं लिहिलं पाहिजे. आणि हे सुद्धा कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्टमध्ये. पण तुमच्यामध्ये ती सिन्सिअरिटी असावी, ती इमानदारी असावी की खरंच तर मला करायचं आहे, नाही फक्त फ्री आहे याचा म्हणजे अर्थ दुसरा काढू नका. ओके. तर ते करू शकता. आणि त्याचबरोबर मॉडेल आन्सर म्हणजे आन्सर कसं असलं पाहिजे त्याचं मॉडेल आन्सरसुद्धा प्रोव्हाइड करतो आणि दोन्ही भाषेमधून. मराठीतून सुद्धा राज्यसेवेचे आणि बरेच विद्यार्थी राज्यसेवेचे इंग्रजी माध्यमातून करत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सातत्याचा उपक्रम आहे. आणि त्याची लिंकसुद्धा मला वाटतं तुमच्या टीमला भेटेल, टीम टाकेल. धन्यवाद सर. खरं तर कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटचे आपण धन्यवादच मानायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नोट डाऊन करायचे की सातत्य हा जो चॅनल आहे टेलिग्रामवरती त्याला सबस्क्राईब करायचे. डेली तुम्हाला एक क्वेश्चन आणि त्यानंतर 5 वाजता तुम्हाला मॉडेल आन्सर पण भेटणार आहेत. त्याचबरोबर ते फ्रीमध्ये आपल्याला चेक करून भेटणार. ओके सर. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे विद्यार्थ्यांचा. लिस्ट तर खूप मोठी आहे पण आता वेळ आपल्याला शॉर्ट डाऊन करावं लागतं. 2च क्वेश्चन राहिलेले की सर ही एक्झाम जर बघितली तर एक मॅरेथॉन आहे ज्याला आपण टेस्ट क्रिकेट म्हणतो. राईट. तर ह्या एक्झाममध्ये सातत्य कसं टिकून ठेवायचं जे मेंटली एक्झॉस्टिंग आहे आणि प्रिपरेशन फेजमध्ये जे मोमेंटम कॅरी ऑन कसं करायचं. म्हणजे
थोडासा सायकोलॉजिकल क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांना कंटिन्युअसली पिचवरती उभं कसं राहायचं. बघा स्पर्धा परीक्षेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असेल. ओके, मोटिवेशन डिमोटिवेशन ह्या गोष्टी डिमोटिवेशन होत असतं विद्यार्थ्यांना, कंटिन्युटी राहत नाही. याला म्हणजे 2-3 तुमचं डेली शेड्यूल कसा असला पाहिजे इथपासून ते विचार करावा लागतो. तुमचं सराउंडिंग्स कशी आहे, तुमच्या आजूबाजूला कसे विद्यार्थी आहेत, म्हणजे निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहेत. बरेच विद्यार्थी असे असतात अभ्यास चांगला करत असतात पण मित्र कंपनी चांगली नसते. असा अभ्यासाला बसली की चल चहा पिऊन, चल नाश्ता करून, चल काय एखादी मूवी बघून. दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड, आय एम नॉट डिनाईंग, मी ते डिनाय करत नाही. पण आपल्या आजूबाजूला विद्यार्थी असेच पाहिजे जेणेकरून ते आपल्याला पुश करतील, ते आपल्याला मोटिवेट करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मित्र कंपनी खूप मॅटर करतं इथे. एक कारण बहुतांश विद्यार्थी काय होते की ग्रामीण भागातून पुण्यामध्ये येतात, इथं आल्यानंतर जसे मित्र भेटतील ते ॲक्सेप्ट करतात. पण आपण ते बघितले पाहिजे या मित्र कंपनीमुळे माझा अभ्यास वाढतोय का कमी होतोय हे आपण व्हिडिओ झाल्यानंतर चेक करावं. यांच्यामुळे माझा अभ्यास वाढतोय, यांच्यामुळे मला मोटिवेशन मिळतंय, यांच्यामुळे माझा अभ्यास कंटिन्यू होतोय का नाही, हे पहिली गोष्ट चेक करा. दुसरी गोष्ट अशी की अभ्यास करत असताना समजा सकाळी 8 वाजता मी अभ्यासाला बसतोय, रिडिंगला 11पर्यंत अभ्यास केला आणि परत आता इच्छा होत नाही, मग त्या टायमाला खूप पुश करू नये स्वतःला. 2-2.5 तास अभ्यास झाल्यानंतर स्वतः शांत बसावं, थोडासा नॅप घ्यावा, 5 मिनिट बाहेर जावं, मोबाईलवर नाही, जस्ट एन्व्हायरमेंटमध्ये जा, फ्रेश व्हा. हां, त्यावेळेस तुम्हाला वाटतं एखादी 2 मिनिटाचा व्हिडिओ मला मोटिवेशनल होऊ शकतो माझ्यासाठी, विराट कोहलीची एखादी इनिंग काही मोटिवेशन देऊ शकते, नक्की ती पहा. असं काही नाही, म्हणजे ज्या गोष्टीमुळे थोडंसं मोटिवेशन आपल्याला मिळत असेल तर नक्की त्याचा सदुपयोग करून घ्यावा. ओके. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की मोमेंटम कसं ठेवायचं. त्याचं स्पेसिफिक तर आन्सर माझ्याकडे नाही आहे, म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे एक्झॅक्टली बस सर असं केल्यामुळे तुम्हाला मोमेंटम मिळेलच. मी असं म्हणेन की समजा एखाद्या विद्यार्थ्याने डिसिजन घेतलेलाच आहे की मला स्पर्धा परीक्षेमध्ये एक्झामला क्रॅक करायचीच आहे आणि मी म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्यासाठी आईवडील सुद्धा इन्स्पिरेशन असू शकतात. ओके, घरून अशा परिस्थितीतून आपण इथं आलेलो आहेत आणि इथं आल्यानंतर काय करतो आपल्या आईवडिलांचं लक्षात ठेवावं, आपले आयडियल्स लक्षात ठेवावेत. आणि जिथं तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी सुद्धा काही लोक मी पाहिले आहेत की पोस्टर्स लावतात आणि दॅट ऑल्सो मतलब त्यांना ते मोटिवेट करतं. तर तुम्ही सुद्धा तसं करू शकता. क्रिकेटच्या पॅरलन्समध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला मॅच जिंकायची आहे ह्या दृष्टिकोनातच आपल्याला पिचमध्ये उभं राहायचं. म्हणजे मी अजून ॲड करेन, बऱ्याच विद्यार्थ्यांना डिमोटिवेशन यामुळे होतं कारण आता UPSCची पण एक्झाम आहे प्रीची. विद्यार्थी पण आपल्याकडे काल भेटायला आले होते आणि त्यांचा हाच प्रश्न होता की सर अभ्यास तर करायचा आहे, अभ्यास करायचे पण असं भीती वाटायला लागली. खूप लोकांचा एक प्रश्न असतो. पण मी असं म्हणेन की सगळ्यांना मला वाटतं MS धोनीबद्दल तर कल्पना असेलच. ओके. आणि म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा त्यांनी हे सांगितलेलं आहे की MS ने की मी नेहमी प्रोसेसवर फोकस करतो, प्रोडक्टवर फोकस करत नाही. ओके, म्हणजे आता मी काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. मला खरंच ते ध्येय गाठायचे तर मी अभ्यासच केला पाहिजे, अभ्यासच केला पाहिजे आणि अभ्यासच केला पाहिजे. माझं काय होईल, रिझल्ट येईल का नाही येईल त्याच्यावर जास्त फोकस करायची गरज नाही. आता मी प्रक्रियावर फोकस करेन, ऑटोमॅटिक मला प्रोडक्ट प्राप्त होईल. मी काय करू शकतो, पेपर फोडू शकतो का नाही, पेपर मला आता कळू शकेल का नाही, आता काय करू शकतो, मी अभ्यास करू शकतो. मग अभ्यास प्रामाणिकपणे करा, नक्कीच त्या दिवशी जो अपेक्षित आहे तो रिझल्ट मिळेल. आणि आजूबाजूला मित्र कंपनी किंवा ज्यांना बोलताय म्हणजे टीचरसुद्धा तुम्ही असे कनेक्ट करा जेणेकरून तुम्हाला ते मोटिवेशन मिळेल, एक चांगलं मार्गदर्शन मिळेल, एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट राहील. तर ते सुद्धा तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. सर आता आपण सगळ्यात शेवटच्या क्वेश्चनला आलेलो आहे. तसे जर का अजून नोटबुकमध्ये जर बघितले तर अजून बरेचसे प्रश्न आहेत. पण शेवटचा प्रश्न असा येईल सर की तसं तर हा वेग क्वेश्चन आहे, परंतु डेली स्टडी प्लॅन कशा पद्धतीने केला पाहिजे, म्हणजे ज्याला आपण तत्वतः आयडियल स्टडी प्लॅन म्हणतो की बाबा त्या पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस जो आहे तो अभ्यासावरती स्पेंड केला पाहिजे, तो कसा स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे. राईट. आता जो राज्यसेवेचा पॅटर्न आहे त्या दृष्टिकोनातून मी सांगेन. आता आपल्याकडे साधारणतः तुम्ही जसं म्हटलं की 189 दिवस राहिलेले आहेत आणि कसा प्लॅन केला पाहिजे. 189 दिवसमधले मी 2 महिने सोडत आहे कारण तुम्ही त्या 2 महिन्यामध्ये फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करावा, रिव्हिजन करावा आणि टेस्ट लक्षात घ्या, रिव्हिजन प्लस टेस्ट त्यावेळेस सॉल्व्ह करावे. मग राहिलेले जे 125-130 दिवस आहेत यामध्ये तुम्ही मेन्स रिलेटेड जे टॉपिक पूर्वी सांगितले ते सगळे टॉपिक्स बाजूला काढावेत. त्याची एक तर क्लासच्या माध्यमातून किंवा सेल्फ स्टडी करावी. ते मग त्यासाठी तुम्ही समजा दिवसातले तुम्ही मी उदाहरण देतो कमी जास्त तुम्ही करू शकता 10 तास 11 तास 12 तास. मी एक जस्ट ॲव्हरेज घेऊन चालतो की 24 तास आहेत तर एक 12 आवर आपण स्टडी धरूया, वेळ कमी आहे, 12 तास एक आयडियल मी पकडून चाललो. तर 12 तासामध्ये साधारणतः तुम्ही माझी अशी इच्छा आहे की ॲटलिस्ट 4 ते 5 ही ऑप्शनलला द्यावीत. ऑप्शनल द्यावेत. ओके, 4 कारण ऑप्शनल ही बल्की आहे, नवीन आहे तर तेवढा वेळ द्यावा. राहिलेले जे साधारणतः समजा मी म्हणाल की 8 तास आहेत, 7 ते 8 तास आहेत, त्यामध्ये साधारणतः तुम्ही राहिलेले वेळ GSचे जे स्पेसिफिक मी टॉपिक्स सांगितले पूर्वी, वर्ल्ड हिस्ट्री आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, इथिक्स आहे, त्याला वेळ द्यावा. ओके, म्हणजे एक सेक्शन मी म्हटलं जवळपास ऑप्शनल द्यावा, नंतर GSचे स्पेसिफिक जो नवीन पोर्शन आहे त्याला द्यावा आणि त्याच्यानंतर काही स्पेसिफिक आन्सर रायटिंगला द्यावा.
उत्तर लिखाणाला द्यावा आणि थोडा राहिलेला वेळ करंट अफेअर्स, थोडे न्यूजपेपर वाचा किंवा वार्ताहरचं मॅगझिन वाचा. ओके, म्हणजे मी 4 गोष्टी सध्या इन्क्लूड केल्या. एक GS स्पेसिफिक सब्जेक्ट्स, वर्ल्ड हिस्ट्री, इंटरनॅशनल तसा भाग, एक ऑप्शनल क्लासच्या माध्यमातून करा, स्वयं करताय, प्लस आन्सर रायटिंग सोबत ती पण चालू ठेवली पाहिजे, आणि थोडासा करंट अफेअर्स. तर असं तुम्ही 12 तासाला आत्ताच्या काळात डिवाइड करू शकता आणि हे साधारणतः तुमचं 120 दिवसापर्यंत तुम्ही हे करू शकता. हां, कारण हे करत असताना थोडा वेळ शिल्लक ठेवला पाहिजे, ठेवणं गरजेचंच आहे. ॲटलिस्ट मग 1-1.5 तास तरी स्पेसिफिक जो फक्त पूर्वला आहे तर तो टचमध्ये असावा, कारण कंप्लीट तुम्ही 120 दिवस पूर्वचं काहीच न करता ते पण फायर करू शकतं. त्यामुळे थोडासा वेळ ॲटलिस्ट 1.5-2 तास मी म्हणून पूर्वला पण द्यावा. म्हणजे एकंदरीत 12 तासामध्ये 4 तास ऑप्शनल द्यावेत, 4-5 तास तुम्ही GS सोबत करावं, आन्सर रायटिंग करावं, करंट अफेअर्स करावा, आणि ॲटलिस्ट 2 आवर तुम्ही पूर्व परीक्षेचा स्पेसिफिक जो सिलेबस आहे त्याच्यावर रिव्हिजन करत राहावं. हे मी सांगतोय की ज्यांचं पूर्वचा अभ्यास अगोदर थोडाफार झालेला आहे, सर, कारण का जे कम्प्लिटली आजच तयारी करत आहेत त्यांच्यासाठी वर्कआउट करू शकत नाही, किंबहुना त्यांच्यासाठी हे अवघडच आहे. येस, कारण की सर दिवसेंदिवस आता पूर्व परीक्षा टफ होत चालली. SSAT क्वालिफाईंग झालेलं आहे आणि जनरल स्टडीजचे खाली पेपर 1 जो आहे तो जनरल स्टडीशी रिलेटेड आहे. तर प्रिलिम्स पण आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये डेलीच्या इन्कॉर्पोरेट केलंच पाहिजे. फक्त माझं नक्कीच केलं पाहिजे, तुम्ही जे नक्कीच पूर्व परीक्षा केलंच पाहिजे. पण पूर्व परीक्षेसोबत आता सध्याचा काळ ॲटलिस्ट सुरुवातीचे जे म्हटलं मी 100 दिवस, तिथं तुम्ही 60 to 70% टाइम जास्तीत जास्त मेन्सला दिलं पाहिजे, ते कव्हर केलं पाहिजे. कारण तुम्ही ते काहीच केलेलं नाही, पूर्वच तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे, तुमच्याकडे काही ना काही गाभा आहे. पण जर पूर्व परीक्षा पास झाला आणि मेन्सची कुठलीच तयारी नाही तर त्या पूर्व परीक्षेला काही अर्थ उरणार नाही. आता केलेली तयारी नेक्स्ट इयरसाठी सुद्धा तुम्हाला कामाला येऊ शकते. त्यामुळं मी म्हणतोय की जास्तीत जास्त वेळेस मेन्सला द्या आणि त्याच्यामध्ये नक्कीच 2 तास तरी तुम्ही पूर्वला इन्क्लूड केलं पाहिजे. आणि पण मी हे सांगतोय की ज्यांचा थोडाफार पूर्वचा अभ्यास आहे, ज्यांचा अजिबातच पूर्वचा अभ्यासच नाही पूर्व परीक्षेचा अभ्यास, त्यांनी मात्र मग 50% पूर्वला आणि राहिलेला 50% मुख्याला देऊ शकतात. आता आपल्याला अजून बाकीचे प्रश्न सोडावे लागतात. आपण मला वाटतं अजून एक सेशन घ्यावं लागेल आपल्याला. नक्की असे अनेक प्रश्न जर आले, आता आपण इथे प्रयत्न केला की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर परफेक्टच आणि परिपूर्ण दिले असं अजिबात नाही. यातले सुद्धा काही असे पॉईंट्स आहेत की येणाऱ्या काळामध्ये आपण त्याला अजून डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. आता एक खूप प्रश्न आले आणि कमी वेळेमध्ये काय त्यांना आयडिया देणं गरजेचं आहे, म्हणून आपण हे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आलात. आणि विद्यार्थ्यांना पण जर काही क्वेरी असेल तर नक्कीच कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटला फोन करायला विसरू नका. इथली सर्वच्या सर्व फॅकल्टी तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या क्वेरीज असतील त्यांचं समाधान शोधण्याचा प्रयत्न करेल. मला वाटतं विद्यार्थ्यांना सुद्धा बऱ्याच वेळा मी असं म्हटलं की सातत्य आहे, आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे, हे आहे तर मला वाटतं सगळे लिंक्स तुम्ही आपल्या यूट्यूबवरती आपण देऊया, नंबर पण देऊया, जेणेकरून लगेच त्या लिंकला ते जॉईन करतील, कॉन्टॅक्ट करतील. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.